प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्ति के लिए ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 20 डिसेंबर 2025 शनिवार। एक पवित्र अनुभव। माझ्या लगान लेकरांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी या गोष्टी तुम्हाला लिहितो, आणि जर कोणी पाप केलेच तर पित्याजवळ आपला मध्यस्थ आहे, धार्मिक येशू ख्रिस्त। पहिले योगान 2 अध्याय 1 वचन। तारण पावलेला विश्वासू पाप करू शकतो काय? काही जण चुकून असे समजतात की एखादा तारण मिळाले की माणूस रागावू शकत नाही, खोटे बोलू शकत नाही किंवा दुसऱ्याची वस्तूंची लालसा करू शकत नाही। ते या वचनाचा दाखल देतात, जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्यांच्यात देवाचे बीज राहते, आणि तो पाप करू शकत नाही कारण तो देवापासून जन्मलेला आहे। पहिली योगान 3 अध्याय 9 वचन। परंतु या वचनाची खरा अर्थ असा आहे की देवापासून जन्मलेला मनुष्य पाप करण्याची इच्छा ठेवत नाही। त्यांच्यात वास करणारा प्रभूचा आत्मा पापाविरुद्ध उभा राहतो। तो पाप, धार्मिकता आणि न्याय याविषयी दोष बोध करतो। प्रभू आपल्याला पाप करू नये असा इशारा देतो, आणि गरज भासलेल्यास आपल्याला शुद्ध ठेवण्यासाठी शिस्तही लावतो। आपण प्रलोभनाने भरलेल्या जगात राहतो। मनुष्याच्या हृदयातील विचार आणि कल्पना सतत वाईट व मलिन असतात। चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रम दिवसे दिवस अधिक भ्रष्ट आणि अश्लील होत चालले आहेत। तरीही या अपवित्र जगात प्रभूने आपल्याला पवित्र जीवन जगण्यासाठी बोलावले आहे। अगदी थोडीशी वेबसाईटसुद्धा पापाला आत येण्यासाठी दार उघडू शकते। आपण त्वरित त्याला विरोध केला नाही तर ते मुले तरते आणि आपल्याला गुलाम बनवू लागते। कुणीतरी म्हटले आहे, जो पाप करतो तो प्रार्थना करत नाही, आणि जो प्रार्थना करतो तो पाप करत नाही। तर रोज आपण स्वतःला देवासमोर ठेवून प्रार्थनेतून आपल्या जीवनाची तपासणी केली पाहिजे। मी कोणत्याही प्रकारे प्रभूला दुःखी केले आहे काय? मी निर्धारक शब्द बोललो आहे काय? माझ्या विचारात, नजरेत आणि कृतीत मी पवित्रता राखली आहे काय? आपण त्यांची उपस्थितीत स्वतःला सातत्याने दुरुस्त केले पाहिजे। प्रेषित पौल आपल्या पत्रात अनेकदा लिहितो, पवित्र होण्यासाठी बोलावले याने आपण एका दिवसात पूर्णपणे पवित्र होत नाही, तर रोजची सुद्धा पवित्रकरण, अर्पण, समर्पण आणि ठाम आत्मिक निर्णय आपल्याला त्या परिपूर्णतेकडे नेतात। देवाचे प्रिय लेकरांनो, आत्मिक प्रवासात अनेक गजरडी ठिकाणे आणि अडकण्याची मार्ग आहेत, पण आपण सावधानपणे चाललो तर पडण्याची गरज नाही, आणि कधी पडलोच तर चिखलातच पडून राहू नये। गडगड्यात पडलेली मेंढी जशी लगेच उठते, तसे अपंगी दुले झटकून उभे राहावे आणि ख्रिस्ताचे क्रूसाकडे येऊन पुन्हा क्षमा व पवित्रता प्राप्त करावी। पुढील म्हणण्यासाठी वचन। कारण पाप तुमच्यावर अधिराज्य करणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राखाली नाही तर कृपेखाली आहेत। रोमकारस 6 अध्याय 14 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी मीगा 1 अध्याय से 3 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 11 अध्याय। धन्यवाद।